शेतकरी मित्रांनो, यंदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे। सध्या जो कांदा बाजारात आहे तो आहे लाल कांदा। जवळपास तोही त्या ठिकाणी संपत आलेला आहे। मार्केटमध्ये आता जो कांदा यायला सुरुवात झालेली आहे तो आहे उन्हाळ कांदा। आणि उन्हाळ कांद्याची जी काही आवक जर वाढली तर त्या ठिकाणी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी कोसळू शकतात आणि त्याचाच परिणाम म्हणून साधारणतः 10 ते 12 दिवसापासून कांद्याचे दर हे त्या ठिकाणी खाली आलेले आहेत। अक्षरशः कांद्याची घसरगुंडी होण्याच्या अगोदर सरकारला काहीतरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धोरण आखावं लागतील। मग निर्यातीसारखा जे काय निर्णय असेल, कांद्याची निर्यात शुल्क कमी करण्याचा जो काही निर्णय असेल तोही परिणामी सरकारला त्या ठिकाणी घेता येईल। तर त्या बाबतीचा एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, जिल्ह्यासह देशात कांदा उत्पादन हे 57% त्या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे कांद्याचे भाव हे गडगडणार असल्याची भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। सरकारच्या निर्यात धोरणामध्ये सातत्य नसल्याचा आरोप त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे। तसंच तत्काळ निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि कांदा निर्यातदारांकडून त्याकडे केली जात आहे। शिवाय अजून एक आहे की निर्यात शुल्कावरती सुद्धा सबसिडी द्यावी। नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झालेला आहे, सोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे। त्यामुळे कांद्याची उत्पादन क्षमता ही 57% त्या ठिकाणी वाढणार असल्याचा अहवाल केंद्राकडे नुकताच प्राप्त झाला आहे। निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कांदा लागवड क्षेत्र हे वाढणार असल्यानं भाव गडगडू शकतात। 30 ते 35 दिवसात मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा हा दाखल होणार आहे। त्यामुळे कांद्याचे भाव देखील त्या ठिकाणी खाली येऊ शकतात। सरकारनं कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात शुल्क रद्द करून निर्यातीवरती सबसिडी दिल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा त्या ठिकाणी। शेतकरी मित्रांनो, कांद्याचं हे जे काही क्षेत्र आहे हे सुमारे 70,000 हेक्टरनं त्या ठिकाणी वाढलेलं आहे। राज्यात चांगला पाऊस आणि कांद्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत 70,000 हेक्टरहून वाढून सुमारे 5.35 लाख हेक्टर त्या ठिकाणी गेलेले आहे। रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे आणि राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त 31 लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य यंदाही कांदा दरात घसरण होण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला। आणखी एक धोकादायक बाब म्हणजे पाकिस्ताननं काबीज केलेली जी काय कांद्याची बाजारपेठ आहे। सुमारे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि बंगाल या भागात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते। निर्यातदारांसाठी यंदा पाकिस्तान आणि येमेन हे 2 देश आपल्यासाठी मोठे त्या ठिकाणी आव्हान आहे। तसंच भारतानं मागील वर्षी निर्यात बंदी केल्यापासून सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनामचा कांदा मार्केट पाकिस्तानने त्या ठिकाणी काबीज केला आहे। त्यामुळे सरकारला त्या ठिकाणी निर्यात शुल्क रद्द करावं, कारण मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा बाजारामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यामुळे कांद्याचे दर हे त्या ठिकाणी गडगडण्याची शक्यता आहे। त्यावर सरकारचं म्हणणं आहे की आम्ही लवकरच कांदा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय घेऊ, अशी माहिती त्या ठिकाणी कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची पावलं जर उचलली तरच कांद्याला हे जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी टिकून राहतील। निर्यात शुल्क जरी कमी केलं तरी कांद्याला हे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी टिकून राहतील। परिणामी शेतकऱ्यांना हा चांगला भाव मिळेल, त्यांचा उत्पादन खर्च प्लस त्यांना थोडाफार नफाही त्या ठिकाणी या माध्यमातून होईल। दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव भेटतोय, सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अजून काय करायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।